त्यामुळे त्यांनाही किट सांभाळणं निश्चित कठीण आहे. पण गावातील संघ ज्यावेळेस आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी खेळत असतात त्यावेळेस त्यांनी किट वरती खेळलं तर स्पर्धा चांगली होते. खेळताना देखील एक युनिटी जाणवते या खेळाडूंमध्ये. त्यामुळं हा जो निर्णय विविध असोसिएशन्सने घेतलेला आहे की एकच किट बनवा खेळाडूंनी आणि त्याच किटवरती सगळ्या स्पर्धा खेळा. एकाच किटवरती खेळा. मुरबाड तालुक्यातील सगळ्या असोसिएशन्सला मी त्यासाठी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचंही भरपूर कौतुक करतो. एक चांगला निर्णय तुम्ही खेळाडूंसाठी आयोजकांसाठी घेतलेला आहे. सामन्याला सुरुवात होणार आहे. जय बजरंग चिंबीपाडा विरुद्ध आदेश प्रतिष्ठान गावदेव तिलसे. आकाशामध्ये चेंडू जरूर आहे. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूच्या समोर. एका धावे बरोबर सुरुवात होते. जय बजरंग चिंबीपाडा संघ अकाउंट ओपन करतोय. 5 षटकांचा हा सामना आहे. अर्जुन आणि किशोर ही सलामीची जोडी मैदानामध्ये. गावदेव तिलसे आदेश प्रतिष्ठान क्षेत्ररक्षण करताना या मॅच मध्ये आपल्याला बघायचे तर जय बजरंग चिंबीपाडा हा संघ फलंदाजी करतोय. चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. अजून त्याला लेग कटर आपण म्हणतो आणि इथे निर्धाव बघायला मिळतोय. डाव्या हाताचा गोलंदाज लांब टाकला होता चेंडू. फलंदाजाला थोडंसं खेचून आणलं पुढे. एक गोष्ट आहे की जी दुसरी लाईन आहे पिचची ती लाईन नेहमी ऍक्टिव्ह असते कारण फलंदाज नेहमीच चपल होत असतो टेनिस क्रिकेटमध्ये. यस चांगला बॉल इथे उजव्या एष्टीवरती टाकला आणि चेंडूला अक्षरशः वळणदार बनवलेलं आहे. म्हणजे या चेंडूचं वळण बघितलं ना तुम्हाला माळशेज घाटातली वळणं सरळ वाटतील. एवढा वळवलाय चेंडू. वाह. आणि खर तर या विभागातील खेळाडूंना वळण काय आणि काय काय सतत आड वाटेनं जायची सवय आहे. त्यामुळं असे वळणदार चेंडू त्यांच्याकडून येणं साहजिकच आहे. इनसाइड आउट अडवण्याचा प्रयत्न भरपूर केला जाईल मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. पहिला चौकार या डावातला. धावफलकावरती 5 धावा इथे आलेले आपण पाहिलेत. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण होतं. त्यांनी चेंडू अडवलाय होता मात्र त्यानंतर त्याच्या शरीरावरून ज्या स्पीडमध्ये तो पुढे गेला चेंडू शरीरावरती आदळला आणि मग सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न तो अपयशी. हो 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 इथे फलंदाजाला अक्षरशः गांगरून टाकलं होतं. एक धाव मिळते लेगबाईच्या रूपानं आणि धावफलक पुढे पोहोचेल 6. पहिलं षटक सुरू. युवराज खूप चांगले गोलंदाज या आदिवासी विभागातील खेळाडूंमध्ये मला बघायला मिळालेत. मगाशी देखील आम्ही पाहिलं या सामन्यामध्ये देखील युवराजला बघतोय. मोठा टर्न आहे त्याच्याकडे. बोटांची जादू त्याची वादातीत आहे आणि हा खेळाडू फलंदाजांसमोर नेहमीच मोठं प्रश्नचिन्ह उभा करू शकतो. गोलंदाज अर्जुन फलंदाज अर्जुन गोलंदाज युवराज. तर नॉन स्ट्राईक एंडला किशोर. किशोरनं 4 चेंडूमध्ये 4 धावा 1 चौकार आलाय किशोर कडून. अर्जुन 1 धाव. यस फुल टॉस होता. इनसाइड आउट. अत्यंत सुंदर पंच होता इथे डीप लॉंग ऑफला. 4 रन. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 10 धावा. जय बजरंग चिंबीपाडा. चांगली सुरुवात इथे आपल्याला बघायला मिळते. 10 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. खेळाडूंच्या बॅटचे रंग देखील आता वेगवेगळे दिसत आहेत. पाठीमागच्या बाजूने लाल रंगाची बॅट फलंदाज अर्जुन का आपण बघतोय. अर्जुनाच्या धनुष्याचं नाव काय होतं माहिती का तुम्हाला. हा कुणीतरी उत्तर दिलं तिकडून. गांडीव. यस इथे अर्जुनाकडं त्याची बॅट आहे. बॅट परजून तो आलेला आहे. अर्जुनाच्या भात्यामध्ये अक्षय अशी अस्त्र होती. अक्षय अस्त्र होती. जगातला सर्वोत्तम धनुर्धारी होता अर्जुन. इथे हा अर्जुन बघायचंय आज आपल्या बॅट मधून काय मैदानामध्ये बाहेर टाकतोय.
पहिलं षटक संपलेलं आहे, दुसरं षटक इथे सुरू होणार आहे. सागर गोलंदाजी मार्क वरती, समोर किशोर उजव्या हाताचा फलंदाज. सागर ज्या पद्धतीने उभा राहिला, मला वाटतं तो डाव्या हाताचा गोलंदाज असावा. यस यस, डाव्या हाताचा गोलंदाज आहे. एवढा तजुर्बा तर आलेला आहे मला 20 वर्षांमध्ये. चेंडू इथे यष्टिरक्षकाच्या हातातून निसटतोय, 22 आहे, 4 रन्स मिळत आहेत. चेंडू चांगला होता, मात्र यष्टिरक्षकाकडून चूक. परत थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाला अडवता आला नाही. चौकार. अशा धावा गमावणं हे खूपच कठीण आहे. भरपूर प्रयत्न केले इथे गोलंदाजानं आणि मात्र 4 धावा मिळत आहेत. अशा वेळेस काय होतं माहिती की गोलंदाज तुटतो आतून, त्याला पुन्हा उभं करणं महत्वाचं आहे. वायडिश मिडऑफचा क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीवरती हात ठेवतो. इथे उजव्या बाहेर सरळ बॅटने खेळलेला हा फटका, क्षेत्ररक्षक तिथे समोर आहे. एकच धाव प्राप्त होईल. धाव फलकावरती 15. जय बजरंग चिंबीपाडा 15 धावा. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा अर्जुन. तुम्हाला माहिती आहे का, एकदा डेनिस लिली क्रिकेटच्या ग्राउंड वरती अल्युमिनियमची बॅट घेऊन आला आणि मग तिथून पुढं असा नियम आला क्रिकेटमध्ये की नाही, फक्त लाकडाचीच बॅट असावी. अगोदरही तसा नियम होता, म्हणजे फार ज्यावेळेस इंटरनॅशनल क्रिकेट सुरू झालं नव्हतं त्यावेळेस सुद्धा एकदा अशी घटना घडली होती की एका चेंडू बॅटची लांबी रुंदी फिक्स होती. हवेमध्ये चेंडू आहे आणि फलंदाज बाद. पहिला धक्का जय बजरंग चिंबीपाडा संघावर. मध्ये मॅथ्यू हेडन सुद्धा मुंगूस बॅट घेऊन आला होता खेळायला, पण नाही, त्यावेळेस असं वाटलं होतं की मॅथ्यू हेडन मुंगूस बॅटनं फलंदाजी करतोय, नंतर ही बॅट खूप प्रचलित होईल, मात्र तो बार फुसका ठरला. याबरोबरच एक फलंदाज इथे बाद होईल. धक्का बसेल तो पहिला. अर्जुन बाद झालाय. हर्षद नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं इथे सागरचं सुरू. सागर यशस्वी ठरलेला आहे. दुसऱ्या चेंडूवरती त्यानं फलंदाज बाद करत टीमला परत एकदा सामन्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं ज्यावेळेस अर्जुनचा पहिला चेंडू आला त्यावरती 4 धावा आल्या. अर्थात त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये त्या दिसत नाहीत कारण त्या बाईच्या धावा आहेत, पण संघाच्या धावसंख्येमध्ये दिसत आहेत 15. ओहो हो, फसलेला फटका आणि काय कॅच घेतलाय. वाह वाह, गोलंदाज कॉट इन बोल्ड. धक्का क्रमांक 2. सागर दुसरं यश इथे प्राप्त करतोय. हर्षद इथे बाद होईल. आखूड टप्प्याचा चेंडू बाहेर जाणारा उंच खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर चेंडू तिथे उभा राहिला, म्हणजे आपण म्हणतो नागाने फणा काढला तसा चेंडूने फणा काढला आणि दंश सुद्धा केला. धक्का बसेल इथे तो दुसरा. 2 गडी बाद. धाव फलकावरती 15 धावा. ही कला असली पाहिजे गोलंदाजाकडे, चेंडू त्याला उभा करता आला पाहिजे जेणेकरून मोठा फटका येऊ शकत नाही. मला वाटतं काल किंवा आज सकाळीच तुम्हाला एक चकली बॉल सांगितला होता. तो चकली बॉल तसंच करतो. तो काय करतो, बॉल टप्पा पडला की जोरात जात नाही, तो थोडासा स्लो होतो, थोडासा उभा राहतो आणि हळूवारपणे यष्टिरक्षकाकडे येतो. आणि चकली बॉल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, गुगल वरती जा आणि तिथे विक्रम साठे विथ हरभजन सिंग असं टाईप करा किंवा विक्रम साठे विथ केदार जाधव असंही टाईप करा, तरी तुम्हाला चकली बॉल विषयी माहिती मिळेल. लेग बाईटचा इशारा आहे. 1 धाव इथे मिळणार आहे. धाव फलकावरती धावा पुढे बघायला मिळत आहे 16. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. केदार जाधव याने तो बॉल खरं तर शोधून काढला होता. ज्या पद्धतीने त्याने फक्त एकदा त्याने सराव करताना टाकला आणि धोनीने विचारलं, अरे काय टाकलं तू, कसं टाकलं, परत टाक. आणि मग त्यांनी एका रेफरीला बोलून घेतलं की मी जी गोलंदाजी करतो ही योग्य आहे का, आणि त्याने सांगितलं की यस योग्य आहे. आणि मग त्याने ते बॉल टाकायला सुरुवात केली. काही विकेट सुद्धा काढल्या. त्याला चकली बॉल असं नाव दिले हरभजन सिंगने. तर 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून 3 षटकं इथे टाकायचे. जय बजरंग चिंबीपाडा
17 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर सेकंड ओव्हर. सागरचे षटक होतं, प्रभावी राहिलं. फक्त 2 धावा आल्यात सागरच्या षटकामध्ये आणि 2 फलंदाजांना त्याने बाद केलेले आहे. खरं तर अतिरिक्त 5 धावा जरूर या षटकामध्ये आलेल्या आहेत. एकूण 7 धावा गमावलेल्या आहेत असं मी म्हणेल. आदेश प्रतिष्ठान गावदेव टिलसे संघानं. जय बजरंग चिंबीपाडा संघाला या षटकातून 7 धावा मिळाल्यात. गोलंदाज सागरने मात्र 2च खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या बाजूने अर्थात पॅव्हलियन एंड कडून सुरुवात होईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार आहे. कुणाल तिथे 3ऱ्या षटकासाठी येतोय. जय बजरंग चिंबीपाडा संघाचा किशोर सलामीचा फलंदाज. कल्पेश त्याच्या सोबतीला आता नॉन स्ट्राईक एंडला आहे. अजून धाव मिळाली नाही कल्पेशला. एक चेंडू त्याने जरूर खेळलेला आहे. तर किशोर 7 चेंडूमध्ये 6 धावा. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज आणि चेंडू उंच आकाशामध्ये. ओहो, ड्रॉप होतोय. कॅच जीवदान इथे मिळेल. सोपा कॅच होता खरं तर, मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तेवढ्या सक्षमपणे चेंडूच्या खाली जाऊ शकलेला नाही. किती धावा? 3 धावा इथे मिळणार आहेत आणि 3 धावांबरोबर धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा. 2 गडी बाद 20. कुणाल पहिला गोलंदाज. पहिलं षटक टाकलं होतं युवराज. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. दुसरं षटक टाकलं होतं सागर. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. पुन्हा ड्रॉप. कॅच म्हणता येणार नाही. चेंडू अडवताना सुटलाय हातातून. कॅच सुटलेला आहे. 2 कॅच लागोपाठ सुरू आणि 3रा गोलंदाज सुद्धा कुणाल. हाही डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. मी मध्ये एक बातमी ऐकली होती की एक गाव सगळं डावखुऱ्या लोकांचं आहे. मला वाटतं ते तिलसे ते नाही हा. या गावामध्ये 3 बॉलर डावखुरे आहेत एका गावामध्ये. मी ऑल इंडिया ओपनच्या जे टीम आहे तिथे समजू शकतो, फार तर तालुक्यातली टीम आहे तिथेही समजू शकतो, पण एका गावात ते इतक्या ताकदीचे 3 गोलंदाज, ते डावखुरे, ही मात्र किमया आहे. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिलसे गावाविषयी जास्त माहिती माझ्याकडे नाही आहे, मात्र 3 डावखुरे आताचे गोलंदाज तयार केले त्या गावानं. कुणाल गोलंदाजी मार्कवरती. नॅचरल स्विंग असतो, चेंडू बाहेर जात असतो, त्यामुळे अशा प्रकारच्या गोलंदाजीला सामोरं जाणे थोडंसं कठीण ठरतं. थ्रो चांगला आहे. 1 धाव केवळ प्राप्त होणार आहे. धावफलक 22 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3रं षटक मैदानामध्ये सुरू आहे. कुणाल गोलंदाजीसाठी तयार आहे. एवढ्या डावखुऱ्या आताच्या गोलंदाजांचा सामना करायचा इथे फलंदाजांना. हो, रिव्हर्स आणि सुंदर सुंदर फटका रिव्हर्स स्वीप. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न लाजवाब आहे. काही धावा वाचवल्या तिथे. 2 धावा. थ्रो मात्र वेगवान आहे. ओ हो हो, खराब. मोठा टॉस. धावबादची संधी आहे. फलंदाज होणार आहे बाद. चांगला निर्णय होता फलंदाजांचा. पहिल्यांदा त्याने आपला एक फलंदाज प्रमुख स्ट्रायकर सुरक्षित केला आणि मग धावेसाठी प्रयत्न केलेला आहे. तर धावफलक पुढे पोहोचतो इथे. 24 धावा 3 गडी बाद 24. काय अडवलाय चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. धावा सेव्ड केल्या 2 आपल्या टीमसाठी आणि त्यानंतर बॅकअप देखील तिथे लगेच मिळालाय. पुढे क्षेत्ररक्षक येतो. इथे टप्पा टाकला होता. टॉस मोठा आला. अडवल्यानंतर त्याने सुद्धा प्रत्येक जण जागेवरती उभा आहे म्हणून हे शक्य झालं. गोलंदाजाने जर त्याची पोझिशन सोडली असती तर ही विकेट काढणं सुद्धा कठीण गेलं असतं. 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुणालचं षटक चांगलं ठरलं इथे. धावा रोखल्यात त्याने. 7 धावा केवळ या षटकामधून आलेल्या आहेत. एक रिव्हर्स चौकार देखील आलाय. वाह, काय बॉल आहे. लेंथ होती बॉल मध्ये, टर्न होता बॉल मध्ये, स्पीड होतं बॉल मध्ये आणि फलंदाज पूर्ण निष्प्रभ झालाय या चेंडूच्या समोर. स्क्रीनवरती परत बघू शकतो हा बॉल. वाह, सुंदर चेंडू होता. ओव्हर पिच आपण या बॉलला म्हणतो. इथून थोडासा पुढे
अर्ध्या मीटरवरती यॉर्कर असू शकतो, तिथून पुढे फ्युलर लेनचा चेंडू असू शकतो. तर धावफलकावरती धावा 24 आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 3 गडी बाद 24. जय बजरंग चिंबीपाडा. आणि गोलंदाज पुन्हा युवराज. आपण बघतोय आजच्या रात्रीमध्ये पहिल्यांदाच कदाचित मला वाटतं स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत ऑफिशियल अंपायर्स प्रवीण विशे सर, जे बॉलर्स एंड अंपायर आहेत. यस यस यस, उचलायचा होता चेंडू, मात्र कनेक्शन मिळालं नाही. तर आपण बघू शकतो प्रवीण विशे यांना स्क्रीनवरती. एक दर्जेदार टेनिस प्लेयर, प्रख्यात विख्यात टेनिस प्लेयर म्हणून त्यांची ओळख आहे. आणि ॲज अ अंपायर, ॲज अ ऑफिशियल अंपायर आपण त्यांना आता बघू शकतो. त्याचबरोबर इथे स्ट्रायकर एंड अंपायर आपल्याला बघायला मिळतात कृष्णा केणे सर. तर आजच्या टीम मध्ये पुन्हा एकदा आपण योगराज बुटेरे सर तिसरे अंपायर म्हणून या सामन्यामध्ये ऑफिशियल्स टीम मध्ये आहेत. सगळ्या ऑफिशियलचं मनापासून स्वागत आहे. कालच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपल्याला देखील एक उच्च दर्जाची अंपायरिंग बघायला मिळाली. आज देखील या अंपायर्स अत्यंत सुंदर काम बघायला मिळते. टेन क्रिक लाईव्हचे कॅमेरामन या सगळ्या गोष्टी टिपतायत. एक चांगला कॅमेरामन काय असतो, कुठल्या कार्यक्रमामध्ये नक्की काय टिपायचं हे त्याला समजलं पाहिजे आणि ते कसं चित्रित करायचं हे समजलं पाहिजे. विजय पगारे, अजून सगळी टीम इथे, एकच विजय पगारे नाही तर अजून बरीच मोठी टीम आहे टेन क्रिकेटकडं. त्यांचंही सगळ्यांचं कौतुक करूया. तर इथे पुन्हा चांगला चेंडू आहे. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांनी भंडावून सोडले फलंदाजांना. चेंडू इतके वळवतात ते, अक्षरशः चेंडूचा भोवरा बनवतात, चेंडूची भिंगरी बनवलेली त्यांनी. आणि खेळपट्टीकडून मदत देखील त्यांना प्राप्त होते. इथे युवराजची गोलंदाजी, अजून एकही धाव नाही या षटकामधून. बॅकफुटवर जात कव्हर्सला चेंडू आहे, अडवला जातोय. एक धाव केवळ प्राप्त. हो, इथे काय धाव घेण्याचा प्रयत्न का केलेला असावा हे समजलं नाही. थ्रो येत होता, कदाचित लक्ष नसावं फलंदाजाचं. चौथा फलंदाज बाद होतोय. युवराज एक सांघिक यश आपल्या टीमला मिळवून देतोय. लेंथ बॉल होता, पुन्हा एकदा यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंप वरचा चेंडू, क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतोय तिकडून. तर एक धाव इथे केवळ प्राप्त होणार आहे. 27 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. चौथ्या षटकामध्ये जय बजरंग चिंबीपाडा, कल्पेश करण ही जोडी मैदानामध्ये. कोणत्याही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवरती या गोलंदाजांनी स्थिरावू दिलेलं नाहीये. आणि पुन्हा एकदा चांदो मामाचं दर्शन आपल्याला घडतंय. सगळी चंद्रावरची विवर सुद्धा दिसत आहेत तुम्हाला, बघू शकतो आपण इथे.
इतकं सुंदर चित्रीकरण आपले कॅमेरामन करतायत. असं वाटतंय की आपण जाऊ शकतो चंद्रावर लगेच. 27 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. ओहो, खूप टप्प्याचा चेंडू होता. डावेष्टीच्या बाहेर येते वाईडची घोषणा पंचांकडून येते. प्रवीण विशेष सर ॲज अ बॉलर्स अँड अंपायर्स कळवत आहेत वाईड आहे. धावफलक असणार आहे आता 28. 4 बाद 28 जय बजरंग चिंबीपाडा आणि युवराज. एका वाईड बरोबर अजून एक चेंडू या षटकातला युवराजला टाकावा लागेल. मला उत्सुकता आहे की चौथा गोलंदाज डावखुरा आहे का. हवेमध्ये चेंडू जरूर, क्षेत्ररक्षक तिथे खाली. वाह, कॅच, सुंदर झेल होईल. 5वा फलंदाज जय बजरंग चिंबीपाडा संघानं गमावला. तर यश इथे युवराजला मिळतंय. पहिला फलंदाज युवराज बाद करतोय. 2 षटकं टाकली, नो मेडन, 12 धावा आणि 1 फलंदाज युवराजनं बाद केलेला आहे. आदेश प्रतिष्ठान गावदेव तिलसे संघाचा गोलंदाज. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकानं धावत येत अखेरपर्यंत जिद्द सोडली नाही. असं वाटलं होतं की चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही, मात्र त्याने तो चेंडू बनवला. सुंदर कॅच आपल्याला बघायला मिळतं इथे. आणि षटकांची सांगता देखील होईल. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. नवीन गोलंदाज निलेश. निलेश उजव्या हाताचा आहे की डाव्या हाताचा आहे. परत डावखुरा गोलंदाज. वाह, चौथा गोलंदाज सुद्धा डावखुराच आहेत. आणि मला वाटतं मी 3 दिवस 3 रात्रीपर्यंत काम केलेले टोटल लेफ्टी युनिट असलेले हे एकमेव संघ आहे. तो म्हणजे आदेश प्रतिष्ठान गावदेव तिलसे. टोटल लेफ्टी युनिट आहे. आता बॅटर्स किती लेफ्टी आहे हे सुद्धा मी बघणार आहे. वा, उजव्या एष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू चांगला ठरेल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आहे. बॅटर्स किती लेफ्टी आहे तुमच्या टीम मध्ये? वा, म्हणजे 8 खेळाडू लेफ्टी आहेत या संघामध्ये. 4 बॅटर्स लेफ्टी आहेत आणि 4 बॉलर्स ऑलरेडी लेफ्टी आहेत. लेफ्टी. वाह, डावखुऱ्या खेळाडूंना एक वेगळी देणगी असते. त्यांची इथे वाईड चेक करायचा आहे. बॅटर्स DRS. फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंकडून इथे रेफरल कॉल करण्यात आलेला आहे आणि तो वाईड साठी आहे. हा चेंडू कुठे पडला, कुठे गेला ते बघितलं जाईल आणि नंतर या चेंडू बद्दलचे निर्णय आपल्या पुढे येतील. तर जय बजरंग चिंबीपाडा 28 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. डावखुऱ्या हाताचे फलंदाज गोलंदाज म्हटलं की एक शैलीदार असतात. आपण अनेक खेळाडूंना बघितलेलं आहे. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाज झहीर खान, काय गोलंदाजीतली ऍक्शन होती ती. वाह. आणि फेअर डिलिव्हरी 28 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता एक मीना नावाची कोण मुलगी होती, तिने झहीरची ऍक्शन केली, काय फेमस झाले. तेंडुलकरने एक ट्विट केलं, बस तिचं आयुष्य बदलून गेलं. कोण कोण येऊन तिला काय काय देऊन जात होतं. यस यस यस, फलंदाज बाद आहे. 6वा धक्का इथे. सहा गड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा उचललाय चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. 4 धावा. थेट चेंडू येतोय जिथे फलंदाज बसले आहेत, पॅव्हेलियन मध्ये चेंडू येतोय. चौकाराबरोबर 33 धावा. 6 गडी बाद जय बजरंग चिंबीपाडा.
डावखुऱ्या हाताचा फलंदाज, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज म्हटल्यानंतर फलंदाजाला एक ॲडव्हान्टेज असतं, कारण चेंडू टप्पा पडून जो आतमध्ये येत असतो त्याला हुक करणं किंवा त्याला ड्राईव्ह करणं हे सोपं जात असतं विथ दी स्पिन. इथे मात्र अगेन्स्ट दी टर्न खेळलेला हा फटका होता. काय ताकद लावली होती या फटक्यावरती. सरळ उडवला होता चेंडू आणि अगदी सरळ. पुन्हा चांगला फटका. इथे 6 धावा मिळतील. करण इज द मॅन. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावांचा भडीमार बघायला मिळतो. निलेशला मोठा हल्ला झालाय. फलंदाज बाद झाल्यानंतर निलेश जो स्ट्राईक एंडवरती आला, 2 चेंडूमध्ये 1 षटकार 1 चौकार. ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो की विथ दी टर्न विथ दी बाउन्स खेळता येतो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला, आणि तेच बघायला मिळालं. इथे करणकडून एक शानदार षटकार इथे येतोय. धावफलक पुढे पोहोचणार आहे. या षटकाराबरोबरच 39 धावा. तर चेंडू पाहिजे, चेंडू फेक आतमध्ये. नवीनच जाईल बॉल. आपला स्पर्धेचा नियम आहे, इथे हरवल्यानंतर नवीन बॉल, आणि मला वाटतं ग्राउंडमध्ये प्लेइंग बॉल आलेला आहे. शेवटचा चेंडू टाकायचा आहे. 30वा चेंडू होता आणि नवीन चेंडून हा या सामन्याला सुरुवात एंड केलं असतं, कन्क्लूड केलं असतं. मात्र मॅच बॉल मैदानामध्ये आलेला आहे. 39. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये जय बजरंग चिंबीपाडा. करण 8 चेंडूमध्ये 12. तर अगोदर बघितलं होतं आपण, करणने 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा काढल्या होत्या. ओ हो हो, आत्मविश्वास मजबूत करणकडं. दुसरा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आपण बघितलं ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलं होतं. आदिवासी विभागातला खेळाडू आज TDPL मध्ये खेळतोय आणि आपल्या गावाचं नाव रोशन करतोय, गावाचं नाव उज्ज्वल करतोय. धमाल फलंदाजी करत या षटकामध्ये त्याने 2 षटकार 1 चौकार, शेवटच्या 3 चेंडूमध्ये धावा ठोकल्या 16, आणि त्यामुळेच 45 ही एक मजबूत टोटल आपल्याला बघायला मिळते जय बजरंग चिंबेपाडा संघाचे. 46 धावांचं आव्हान आदेश प्रतिष्ठान गावदेव तिलसे संघासमोर, आणि तगडी मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. एक तगडी मॅच. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आदेश प्रतिष्ठान गावदेव तिलसे, जय बजरंग चिंबीपाडा, आणि या 2 संघामध्ये अद्भुत युद्ध आपल्याला बघायचे. अविश्वसनीय मॅच होणार आहे, यात मात्र शंका नाही. टीम मैदानामध्ये एका रेषेत दाखल झालेली आहे. लगेच फलंदाज मैदानामध्ये येतील गावदेव तिलसे आदेश प्रतिष्ठानचे, आणि या रणदुधुंबीला होईल सुरुवात. रणगर्जना होईल, आणि त्याचबरोबर गोड आवाज आपल्या कानावरती येईल सुनील शेळके सरांचा. या मॅच मध्ये जाऊ आपण रंगून. थँक्यू. थँक्यू डीजे. यानंतरचा सामना आहे धामणे विरुद्ध कोंबलवाडी. शुभ्रा 11 कोंबलवाडी विरुद्ध धामणे. संघ नाईक चला टॉसला. नाणेफेकीचा कौल आपण इथे करतोय. धामणे संघ नायक आणि शुभ्रा कोंबलवाडी संघाचे संघ नायक टॉसला उपस्थित राहा. नाणेफेकीचा कौल होईल, आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा मुरबाडची मिठास, मुरबाडचा मधुर आवाज, अर्थातच सुनील शेळके सर.
धन्यवाद नरेशजी ढोमे सर. आदेश प्रतिष्ठान गावदेवी तिलशे आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग चिंबीपाडा असा सामना. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू इथे फुल करण्याचा प्रयत्न करतोय, आतली काढा लागते, मागच्या बाजूने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडू अडवतायत शॉर्ट लॉंग स्टॉपला आणि त्यानंतर इथे फेकी केली जाते. फक्त एक धाव धावपलकर जोडत असताना फलंदाजांना आपण बघू शकू. एकूण धावांचा विचार केला तर इथे या सामन्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजेच 46 अर्थात 46. पहिल्या डावाचा विचार केला तर फलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन ज्या फलंदाजांच्या वतीने आलं त्यामध्ये विशेषत्वाने अर्जुनच्या 5 धावा, किशोरच्या जवळजवळ आपण पाहिल्या तर 9 धावा आणि फलंदाज करुण याने चांगली फलंदाजी केली. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, त्याचमुळे 46चं टार्गेट सेट करता आलं. इथे आउटसाइड एज होती, क्षेत्ररक्षक ओव्हर रन करतायत, त्या बाजूने क्षेत्ररक्षण करणं अत्यंत घातक का आहे याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. चेंडू पडला, त्यानंतर आउटफील्डवर त्याला वळण मिळालं आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षक चकतोय. चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं, हा चौकार. काय असते यावर नरेश डोमे सरांनी चांगली चर्चा केली. अनेक उदाहरणं त्यांच्या वतीने दिली गेली. इथे उजव्या यष्टीच्या बाहेरचा कव्हरच्या डोक्यावरून विथ दी व्हर्टिकल ब्लेड 20 मध्ये फटका घेत आहेत. एक टप्पा घेत असताना आणखी एकदा सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून जातोय. आणखी एक दर्जेदार चौकार. निहाही क्रिकेट आपण अनुभवलं. कालच्या दिवसामध्ये राजू पाटे हा असा फलंदाज होता की जो डावखुऱ्या हाताचा होता आणि काय फलंदाजी राजू पाटेने केली होती. गणेश दादा डुंबरे प्रतिष्ठान जुन्नरच्या वतीने खेळताना समोरच्या दिशेने स्ट्रेट लाईक अँड एरो. व्हॉट ए ग्रेट कमिटमेंट. अत्यंत चांगल्या समर्पित वृत्तीने इथे हे क्षेत्ररक्षण आपण बघतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या पद्धतीने चेंडू अडवला, त्यानंतर सूर लगावला, सीमारेषेच्या पलीकडे डाईव्ह केली, पुन्हा एकदा उठले, पुन्हा एकदा चेंडू अडवला आणि त्यानंतर त्याची फेकी झाली. याच दरम्यान एकूण धावांचा विचार केला तर इथे 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. हे बघा कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं गेलेलं आहे. बॉडी बॅलन्स गमवावा लागला होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट की चेंडूची दिशा कट करण्यामध्ये त्याने यश मिळालं होतं. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकलला होता. गुड वर्क. यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळतात उजव्या हाताचे फलंदाज. इथे आपण बघतो त्यांच्या वतीने एक धाव इकडे पूर्ण केली जाईल. याचमुळे धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या सगळ्या जर टुर्नामेंटचा विचार केला तर आतापर्यंत 489 चौकार लागले गेलेले आहेत. वैभव उजव्या हाताचे फलंदाज 2 चेंडूंमध्ये 2 धावा. निलेश आपण बघतो 3 मध्ये 11. मागे सरकले, त्यानंतर रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न. चेंडूचा स्विंग आपण बॅटचा स्विंग आपण बघितला. स्विंग अँड देन मिस. दिस इज द डॉट डिलिव्हरी आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर 13 रन्स ऑन द बोर्ड while chasing 46 runs. Adesh Pratishthan Gavdevi Tilse are playing. 24 more deliveries to be bowled by bowling side and 33 runs to win. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक होणारे 2 संघ ज्यांच्याविषयी अगोदर आम्ही निश्चितच सूचना दिली होती. धामणे आणि त्यांच्या विरोधात शुभ्रा 11 कोंबळवाडी या 2 संघांदरम्यान सामना असणार आहे. कोंबळवाडी संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडलेले आहेत. प्लेइंग लिस्ट लगेचच आपण इथे फिलअप करून द्या. क्लोज व्ह्यूने या स्पर्धेचं अत्यंत चांगलं चित्रण आपण बघतो. काल ती चर्चा थोडी छेडली होती मी की पूर्वी या सगळ्या गोष्टी IPL किंवा मग आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळायच्या थेट प्रक्षेपण होत असताना, परंतु अलीकडे ते अंतर कमी झालं. आता आपण गावागावामध्ये या पद्धतीचं थेट प्रक्षेपण होत असलेलं विशेषत्वाने टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंटचं होत असलेलं बघतो. त्यामुळे कौतुक असेल यूट्यूब वाहिन्यांच्या या सगळ्या संयोजकांचं. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. फलंदाज थोडे स्किड झाले होते, त्यानंतर त्याने पुन्हा एकदा उभारी घेतली, उभे राहिले, पळायला सुरुवात केली. या दरम्यान एक धाव पूर्ण केली.
14 धावांपर्यंत पोहोचलेला डाव. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 8.35चा रिक्वायर्ड रन रेट हवा आहे सामना जिंकण्यासाठी. अर्जुनच्या वतीने गोलंदाजी केली जात आहे. जय बजरंग चिंबीपाडा त्यांच्या विरोधात आदित्य प्रतिष्ठान गावदेवी तिळशे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. करंट रन रेट 12च आहे, त्यामुळे सुरुवात चांगली मिळालेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. हे आपल्याला इथे निश्चितच मान्य करावं लागेल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांचा जरूर राहिला होता. चेंडू मागच्या बाजूने येतोय, यष्टीरक्षक चेंडू अडवतोय. 14 पर्यंत पोहोचलेला डाव आहे. 1.2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आपण बघतो. निर्धारित 5 षटकांची ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आहे. पुल करण्याचा प्रयत्न, स्टान्स चेंज करतायत फलंदाज. स्विफ्ट मोमेंट त्याच्या आपल्याला खरं तर पाहायला मिळते, परंतु एक महत्वाची चूक त्याच्या वतीने केली जात आहे. ती कोणती? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की ट्रिगर मोमेंट त्याची चुकते फलंदाजाची. इनिशियल मोमेंट तो घेतो आणि इनिशियल मोमेंट करत असताना फ्रंट फूट लेग स्टंपच्या बाहेर नेतो. त्याचमुळे मग जागा क्रिएट करत असताना प्रत्येक वेळेस फलंदाजी चांगली होईल असं नाही. पुन्हा एकदा तीच मिस्टेक केली जाते इथे. आउटसाइड एज एस्टनच्या मागे टिपला गेलेला आहे जेल. ज्या फलंदाजाने या अगोदर आक्रमक सुरुवात मिळून दिली होती तो फलंदाज बाद होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 7 चेंडूंमध्ये 11 धावांचं योगदान आणि यावेळेस फलंदाज निलेश बाद. करत असतात. किती वेळेस मोठा फटका खेळला यापेक्षा किती वेळेला चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचलाय हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे बाद होण्यापूर्वी किमान 2दा तरी फलंदाज निलेश शेळकेने चेंडूला सीमारेषेची दिशा दाखवली होती, तिचं दर्शन घडवलं होतं. 2 मोठे फटके आले होते. पूल करण्याचा प्रयत्न, भरधाव वेगाने गोलंदाजी करतोय अर्जुनाचं शरसंधान या पद्धतीने आपण खरं तर बऱ्याचदा ऐकलं असेल. अर्जुनाकडे असणारं धनुष्य की ज्याचं नाव गांडीव होतं, यावर चर्चा झाली या अगोदरच्या डावामध्ये. अर्जुन म्हटला की लक्ष्यभेद अत्यंत महत्वाचा आहे. मासा तुम्हाला दिसतो त्यापेक्षा माशाचा डोळा दिसतो की नाही हे अत्यंत महत्वाचं असतं आणि तो नुसता दिसून चालत नाही, तर त्याचा लक्ष्यभेद सुद्धा करता आला पाहिजे. 2 षटकं संपतायत. 15 धावा धावपलकावर 1 गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघतो. आदेश प्रतिष्ठान गावदेवी तिळशे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. उर्वरित 3 षटकं आणि त्या 3 षटकांमध्ये 31 धावांची गरज आहे. 10.33 ची सरासरी इथे गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या तिळशे या संघाला. चिंबीपाडा संघाचा विचार केला तर भिवंडी परिसरातील हा संघ आहे. मला असं वाटतं भिवंडीच्या पुढे, अगदी भिवंडीवरून तुम्ही पुढे जर निघालात, काटई मार्गे पुढे गेलात तर टेंभवली हे गाव जिकडे आहे त्या टेंभवली गावाच्या तिथेच पुढे जाऊन चिंबीपाडा गाव आहे. मी ज्यावेळेस शेअर NGO या NGO मध्ये टीचर्स कोऑर्डिनेटर इंग्रजी भाषेचा म्हणून कार्यरत होतो, त्यावेळेस चिंबीपाड्याच्या आश्रमशाळेवर जाण्याचा योग बऱ्याचदा आला होता. त्यामुळे चिंबीपाडा गाव हे नेमकं कुठं आहे याचा अंदाज मला आहे. तिळशे गावाचा विचार करा तर मला असं वाटतं पनवेल वाडा, यस, पनवेलमध्ये सुद्धा एक तिळशे आहे आणि वाडा तालुक्यातील हे गाव. आणि या तिळशे गावामध्ये मला असं वाटतं डबल बारीच्या भजनांचे बरेच कार्यक्रम होत असावेत. यस, बरोबर आहे. कारण गेले वर्षी मला असं आठवतं मुरबाड तालुक्यातील गोडगळ्याचे गायक अपील केली गेलेली आहे पायचीतसाठी. कैलास बुवा कडव, त्याचबरोबर मंडलिकजी तात्या गेली 2-3 वर्षामध्ये तिकडे त्यांच्या वाऱ्या निश्चितच असतात डबलबारीच्या भजनांसाठी.
16 रन्स ऑन दी बोर्ड, 16 धावा धावपलकावर एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघतो. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये रेवाच्या वतीने फेकलं जात आहे. जवळजवळ घड्याळाकडे जर नजर टाकली तर 12 वाजत आलेले आहेत. 12चा ठोका ज्याला आपण म्हणतो, 1 मिनिट बाकी आहे त्यासाठी. पंच काहीतरी सूचित करतायत. यस, भैरव मडवी आपणास विनंती, आपण संपर्क साधा, कारण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जिकडे जसप्रीत बुमराह वीरेंद्र सेहवाग स्टँड आहे त्याच्यामध्ये जो टावर आहे त्यावरचा जो फोकस पिचवर पडत असतो तो बंद झालेला आहे. राऊंड फोकस त्याकडे लक्ष द्या. 16 धावा धावपलकावर एक गडी बाद आहे. सामना सुरू ठेवू आपण, काही अडचण नाही. आवश्यकतेपेक्षा मुबलक प्रमाणात इथे प्रकाश व्यवस्था आहे. पायांमध्ये ठेवला चेंडू सरळ जाऊन इथे खर तर पायांवर आदळतोय. तिन्ही यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न वैभवचा इथे फसला. गोलंदाज रेवाने त्याला यष्ट्यांच्या समोर पकडलं. पायचीत होत असताना फलंदाज वैभव बाद. कृष्णा केने सर देत आहेत ऑफ, आणि त्याचबरोबर मिडल स्टंपच्या मध्ये फलंदाजाला पकडलं होतं. फुलर लेनचा चेंडू होता त्यामुळे हाईट फॅक्टर योग्य रीतीने विचारात घेतला गेला. गुड वर्क, चांगली अंपायरिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. या स्पर्धेबरोबर प्रत्यक्ष रूपाने शिवळे गावचे अत्यंत चांगले ऑलराऊंडर गौरव पवार सर, त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी दिनेश कापडी, सागर कापडी, संकेत, हे सगळेजण जोडलेले आहेत. आपलं सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. दुपारी भैरवच्या बरोबर म्हशाच्या जत्रेमध्ये गेल्यानंतर मनमुराद आनंद त्याने लुटलेला आहे आणि त्यानंतर इथे या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. 16 धावा धावपलकावर 2 गडी आतापर्यंत बाद आहे. 2.2 षटकांचा खेळ इथे संपलेला आपण बघतो. रेवाचं हे षटक आहे. रेवाने आतापर्यंत संधी दिली नाही फलंदाजांना चांगली फलंदाजी करण्याची. 46 धावा की ज्या तुटपुंज्या वाटत होत्या. अगोदर सुद्धा एक सामना असा झाला जिकडे 31च बनवायच्या होत्या, असं वाटत होतं फार लवकर बनतील, परंतु प्रतिकार ही परंपरा आहे आदिवासी क्रिकेटची आणि ते दाखवतायत गोलंदाज. फुललेनचा चेंडू आणखी एक भरधाव वेगाने फेकला गेलेला, राईट ऑन टू द ब्लॉक होल with the great precision executed by the bowler. Just one single available, nothing more than that. Score is moving up to 17 runs with the loss of 2 important wickets while chasing the target of 46 runs. In first inning we have seen Jai Bajrang Chimbipada have put 45 runs on the scoreboard. Great contribution by batter Karan. He has hit 2 sixes and 1 4. Good contribution, small contribution by Arjun and Kishore. They were openers of that inning. Ultimately 45 on the board and 46 is the target in front of Gaudevi Tilshe. या बेस इथे अपील झालेली आहे. पंच स्थिर आहेत कारण इथे चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळलेला आहे. डावी यष्टी इथे उद्ध्वस्त केलेली आहे गोलंदाज रेवाने. फलंदाज सुमितची आणखी एक हादरा फलंदाजी करणाऱ्या गावदेवी तिळशेला. गोलंदाजी करतो रेवा. आणि सायडाम गोलंदाजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल तर मग सायडाम गोलंदाजाचे जे चेंडू आहेत ते पडल्यानंतर अधिकचे उसळत नाहीत. इथे दुसरी धाव पूर्ण की अपूर्ण यासाठी विचारणा पंचांकडे केली गेलेली आहे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. टीव्ही अंपायर हॅज बीन कॉल्ड. यायचंय टीव्ही पंचाने ते हा फलंदाज बाद की नाबाद हे त्यांना ठरवायचंय. फलंदाजाची मुद्रा जर आपण पाहिली तर फलंदाज थोडी निराश आहेत.
तिसरे पंच योगराज बुटेरे सर, आपण शयनगृहातून समोर या. क्षेत्ररक्षण अत्यंत चांगलं झालं क्षेत्ररक्षकाचं. त्यानंतर इथे फेकी केली गेली. पाहायचा आहे हा कॉल अत्यंत महत्वाचा आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण त्याने आतापर्यंत गोलंदाजी चांगली केलेली आहे. एकूण 17 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. इथे जर फलंदाज बाद असतील तर मग फलंदाजी करणारा तिळशे संघ अडचणीत येऊ शकतो, कारण तिळशे संघाचा विचार केला तर आतापर्यंत त्याने महत्वाचे काही फलंदाज गमावलेले आहेत, ज्यामध्ये वैभवचा अंत झालेला आपण पाहिला. फलंदाज बाद. धावबाद होत असताना फलंदाजाला आपण पाहिले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ इथे मार्गस्थ होत असताना आपण बघत आहोत. फलंदाज मोहन या अगोदर बाद झालेले आहेत. सौरभ आणि युवराज हे दोन बॅटर्स उपस्थित आहेत. 12.92चा खरं तर इथे रन रेट कायम ठेवायचे सामना जिंकण्यासाठी. तिळशेला आडव्या बॅटने स्लॉगचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर झालेली फेकी. याच दरम्यान एक धाव घेण्याची संधी, एकेपेक्षा अधिक काहीही नाही. त्यानंतर इंटेंट दाखवला होता फलंदाजाने दुसरी धाव घेण्याचा, परंतु वेळीच जो संभाव्य धोका आहे तो ओळखला आणि मग पावला आवरली. यावेळेस त्या दोन्ही फलंदाजांनी 3 षटकं संपतायत आणि 6.33 धावगती धावपलकावर 19 धावा धावपलकावर जोडले गेले. 4 गडी बाद आहेत आतापर्यंत तिळशे संघाचे. 12 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या तिळशे या संघाला. यानंतरचा सामना आपण शुभ्रा 11 कोंबळवाडी आणि त्यांच्या विरोधात धामणे असा बघणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकाने इथे लगेचच प्रस्तुत व्हायचंय नाणेफेकीसाठी. पंच काहीतरी सूचित करतायत. यस भैरव, आपणास विनंती आहे लवकरात लवकर आपण जिकडे एक फोकस जो बंद झालेला आहे त्याकडे लक्ष द्या आणि पूर्ववत करा त्याला. चालेल, एकाच एंडने खेळवतात हरकत नाही, कारण त्या बाजूने तिकडे मुबलक प्रकाश आहे. यस, योग्य निर्णय पंतांचा. 12 चेंडू आणि 27 धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण बघू शकू. बारा चेंडू आणि 27 धावा हे समीकरण गोलंदाज क्रमांक 4च्या षटकासाठी इथे वापरला जात आहे. अर्जुनच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. अर्जुन कदम मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आहिस्ते कदम पुढे जात आहेत. त्यानंतर इथे चेंडू फेकला गेलेला आहे. चांगला पेस इकडे जनरेट करतोय गोलंदाज. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर थोडा राईज होतोय. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने कव्हर्स लावून दरायच खेळतेत फलंदाज. एक धाव फक्त आणि फक्त इकडे मिळते. एका धाब्याने धावपलक पुढे हळवारपणे जाईल. ग्रॅज्युअली हे स्कोरबोर्ड पुढे जात आहे. कासवाच्या गतीने जाण्यापेक्षा आता गती वाढवावी लागेल. त्यापेक्षा पुढे जावं लागेल. सशाच्या गतीने पळावं लागेल. खरं तर काही दिवसांपूर्वी एक स्टेटस माझ्या वाचनामध्ये आला होता की ससा आणि कासवाची जी गोष्ट आपण या अगोदर बऱ्याचदा ऐकलेली आहे, त्यामध्ये जे कासव आहे ते फक्त पुस्तकामध्ये शर्यत जिंकतं असं त्या स्टेटसचा अर्थ होता. रिअल शर्यती ससा जिंकत असतो. यामधून नेमका काय बोध घ्यायचा आहे प्रत्येकाला माहीत असेल. 20 रन्स ऑन दी बोर्ड, 20 धावा धावपलकावर. विश्वास कोणावर ठेवावा हे अत्यंत महत्वाचं आहे. समोरच्या दिशेने
उंचच उंच इथे चेंडू जात असलेला आपण बघत आहोत. शतरक्षक चेंडू खाली येतोय. जजमेंट चांगलं राहिलं नाही. रात्रकालीन क्रिकेट आणि एक आव्हानं. याच पद्धतीने चेंडू फार उंच उभा राहिला की मग योग्य रीतीने अंदाज लावता येत नाही. त्याचाच प्रत्यय आला. हा झेल सुटला. 4 गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघतो. 22 धावा धावपलकर आहेत. 14.40 ची धावगती ठेवायची सामना जिंकण्यासाठी. अर्जुनने आतापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या आहेत. या अगोदर गोलंदाजी करत असताना एक फलंदाज सुद्धा अर्जुनने बाद केला होता. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत युवराज. मोठा फटका खेळण्याचा निर्धार युवराजने इथे दाखवलेला आहे. हा चेंडू निर्धाव आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला अडचणीकडे घेऊन जाईल. प्रत्येक निर्धाव चेंडू गणित जे सामन्याचं समीकरण आहे ते बदलेल. त्याचबरोबर माइंडसेट सुद्धा बदलावा लागेल. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात क्रिकेट खेळत असताना. धामणे संघाच्या संघनायक संघ प्रतिनिधी संपर्क साधा. आणखी एक समोरच्या दिशेने फटका खेळलाय. वेंट लाईक अ बुलेट. देर इज नो चान्स फॉर फिल्डर. बॉल इज क्रॉसिंग दी शेकल्स. यस, ऑल द वे फॉर 4 रन्स. Good shot. What a good execution. Just playing on the rides. Good transfer of weight, and there is no chance for fielder. All over the fences for 4 runs. Score is moving up to 26 runs. 26 धावा धावपलकावर. यावेळेस इथे कंट्रोल पुल शॉर्ट आर्मचा फटका. क्षेत्ररक्षक डीपमधून समोर येत आहेत. चेंडू अडवलाय. त्यानंतर फेकी झालेली आहे. ओव्हररन करतायत फलंदाज. इथे एक पूर्ण दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेले आपण बघू शकू. बाद होणाऱ्या फलंदाजाचा जर विचार केला तर मला असं वाटतं फलंदाज यावेळेस सौरभ बाद आहेत. कारण युवराजने या अगोदर एक चौकार दाखवलेला आहे. तो स्ट्रायकिंग एंडला असावा या पद्धतीचा निर्णय तो स्वतः घेतो आणि त्याचमुळे त्याच्या पार्टनरला इकडे खेळाडू कक्षामध्ये यावं लागतं. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फेकी योग्य एंडला आली, योग्य गतीने आली आणि त्यानंतर मग यष्टीरक्षकाने गोलंदाजाकडे चेंडू सोपवला. फलंदाज इकडे बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. 27 पर्यंत पोहोचलेला डाव हे बनवायचे आहेत 46. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन फलंदाज दाखल होत्यात कुणाल भगत. समोरच्या दिशेने फॉर्सिबल स्ट्रोक. आल्या चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. प्रचंड ताकदीचा वापर करतोय फलंदाज कुणाल भगत आणि कुणालने इथे कोणालाही अपेक्षित नसेल इतका मोठा फटका खेळलाय हा षटकार. समज आपला खेळाडू कक्ष थोडा शांत असेल तर सहकार्य होईल. विनंती असेल आपण नियमांचं उल्लंघन करू नका. काय फटका खेळलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन कमिट झाले होते. अंतिमतः जे जर्क केलेलं आहे हाताला त्यामधून खरं तर इकडे या चेंडूला गती मिळाली. त्या प्रेक्षकाने फार सुंदर झेल टिपला. सीमारेषेच्या पलीकडे टिपला. त्यामुळे कोणतंही नुकसान मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या त्या खेळाडूला इथे सोसावं लागणार नाही, भोगावं लागणार नाही. इथे चेंडू उडतायत 6 चेंडूंमध्ये 13 धावा असं समीकरण. हे जे समीकरण असतं म्हणजे सुरुवातीपासून जे आपण विचारात घेतलं होतं की 46 धावा बनवायच्या होत्या निश्चितच 5 षटकांमध्ये. 8-9 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवत असताना खरं तर फलंदाजांना ठरवता येत नाही की आक्रमकतेने खेळायचं आहे की रक्षात्मक रीतीने खेळायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट या सगळ्या टार्गेटमध्ये एक अशी असते की 2-3 मोठे फटके आले की ते टार्गेट उद्ध्वस्त होत असतं. या अगोदर आपण बघितलं या संपूर्ण डावाचा जर विचार केला तर या संपूर्ण डावामध्ये 1 षटकार आणि 3 चौकारच आतापर्यंत खेळले गेलेले आहेत. सुरुवातीच्या षटकामध्ये 2 चौकार आले होते पहिल्या षटकामध्ये आणि इथे आता चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 1 षटकार आलेला आहे. 3च मोठे फटके आलेत. तरी सुद्धा आपण बघतो की 6 चेंडूंमध्ये 13 धावा असं इक्वेशन आलेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा जर विचार केला तर डावखुरे हाताचे फलंदाज यावेळेस कुणाल स्ट्रायकिंग एंडला आहेत. 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण.
6 मध्ये 13 बनवायचे आहेत, गोलंदाजाला त्या रोखायचे आहेत. पहिला चेंडू अत्यंत महत्वाचा, रक्षात्मक रीतीने खेळतायत, आपल्या पार्टनरला स्ट्रायकिंग एंड सोपवतायत. सेन्सिबल क्रिकेट, शानपणाचं क्रिकेट यावेळेस फलंदाज कुणाल खेळतोय. कारण मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या आक्रमकतेला गवसणी घालणारा षटकार, संघर्षाचा एल्गार पुकारणारा षटकार, बंड पुकारणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये ते खेळला गेला होता फलंदाजाच्या वतीने, अर्थात फलंदाज युवराजच्या वतीने. आणि त्याचं नाव सुद्धा युवराज आहे. डावखुऱ्या आताचा इंटरनॅशनल क्रिकेटर युवराज सिंग याला कोण विसरेल. मला असं वाटतं या क्रीडांगणामध्ये युवराज सिंग नावाचा एक स्टँड सुद्धा आहे. युवराज सिंग, त्याचबरोबर रिषभ पंत स्टँड, आणि त्याच पद्धतीने खेळलेला तो फटका होता युवराज सिंगच्या स्टाईलने. युवराज सिंगने 6 चेंडूंमध्ये 6 षटकार जे लगावले होते ते अत्यंत दर्शनीय, प्रेक्षणीय होते आणि तो फार मोठा माइलस्टोन होता त्यावेळेस. पाच मध्ये 12 आणि इथे या चेंडूवर कमीत कमी 6. या फटक्यामध्ये प्रचंड वजन होतं आणि इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय, धावा मिळतात 6, म्हणजेच अर्धा डझन धावा मिळतात. आणि इथे हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जात आहे. चेंडू फळीचा संपर्क आला त्यावेळेस निश्चितच चेंडूची उंची काय होती हे पंचांच्या वतीने बघितलं जाईल. त्याचबरोबर फलंदाज खेळत असताना नेमके कुठे खेळतात हे पंचांच्या वतीने पाहिलं जाईल. खरं तर काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर अलीकडे 1-2 क्लिप्स अशा व्हायरल झाल्या होत्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, जिथे फलंदाजाचा स्टान्स विचार न करता, म्हणजे फलंदाज कुठे खेळतो याचा विचार न करता पंचांनी हाईटवरून काही निर्णय दिले होते. 5 मध्ये 12 या पद्धतीचं इक्वेशन असताना आलेला हा षटकार आपण बघत आहोत. पंच इथे निर्णय देतील नेमकं मैदानाच्या आतमध्ये जे घडलंय, अर्थात हाईट फॅक्टर किती आहे या चेंडूचा. ज्यावेळेस चेंडूपैचा संपर्क झाला होता, फलंदाज खेळताना बेंड झाले होते की फलंदाजाचा स्टान्स कसा होता, या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. फुलटॉस आहे तर तो कसा फुलटॉस आहे, डीप होणारा फुलटॉस आहे की नाही हे सुद्धा ठरवावं लागतं. षटकार तर आपण इथे या धावपलकावर जोडणारच आहोत. षटकार जोडल्यानंतर किती धावा होतील स्कोरर? 40 धावांपर्यंत डाव जाईल, म्हणजे षटकार जर आला तर त्यानंतर 6 धावांची गरज असेल. तुर्तास आपण टेक्निकल सपोर्ट डिमांड केलेला आहे. आमचे प्रवीण विशेषर मैदानी पंच अर्थात भावड्या, कल्याण मुरबाड परिसरातील अत्यंत दर्जेदार टेनिस क्रिकेट खेळाडू. वय थोडं वाढत चालले तरी अजून खेळीची धार कमी झाली नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डीप होणारा फुलटॉस होता. चार चेंडू आणि 6 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण बघत आहात. या अगोदर 2 षटकार फलंदाजाने खेळलेले आहेत. 1 षटकार आला तर सामना जिंकतील गावदेवी 300. उजव्या एसटीच्या फार बाहेरून जाणारा चेंडू आपण बघत आहोत. पंच स्थिर आहेत त्याचमुळे हा चेंडू निर्धाव आलेला आहे. प्री शॉट, प्री डिटर्मिन्ड शॉट, पूर्व अनुमान लावत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. हा सामना इथून आता सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. 3 चेंडू आणि 6 धावा. या अगोदर दोन्ही संघ कसे खेळले दोघांनाही विसरावं लागेल. फलंदाजाला फलंदाजी विसरावी लागेल, गोलंदाजाला पहिला डाव त्याचबरोबर गोलंदाजी विसरावी लागेल. 3 मध्ये 6. आणखी एक मोठा फटका खेळतायत. याच गोष्टीविषयी मी चर्चा केली होती. या अगोदर काय झालंय ते विसरा. मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आव्हान काय आहे याकडे लक्ष द्या. 2 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. इथे आता फलंदाज डिफेन्सिव्ह अप्रोचने खेळणार नाही हे तर स्पष्ट आहे, कारण फलंदाज आता अग्रेशन कडेच वळणार आहेत. याच फलंदाजाने या सामन्यामध्ये रंजकता निर्माण केलेली आहे. याच फलंदाजाने 2 षटकार खेळलेले आहेत. आणखी एक येईल का? इथे बॅट तर सुटलेली आहे. बॅट फार दूरवर जाऊन लँड होते. फलंदाज स्वतः सुद्धा इथे बॉडीचा बॅलन्स गमावत आहेत. हवे नाही ते सगळे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतोय. जीव ओतून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होत आहे. सामना गोलंदाजाने गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे इथे झुकवलेला आहे. आणि वळण काय मिळतं? आश्चर्यचकित करणारं वळण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज देतोय. फुलर लेनचा चेंडू बाहेरच्या अंगाने अगदी हातभर वळण घेणारा आणि त्याचमुळे फलंदाज चकलेले आहेत. लेंथ वाईज सुद्धा हा चेंडू अत्यंत चांगला हाताळला होता गोलंदाजाने. या स्पर्धेत गोल्डन षटकार लगावला जाईल का फलंदाजाच्या वतीने? फलंदाजाचे इरादे जरूर बुलंद आहेत.
युवराज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. नावाप्रमाणे खेळ आतापर्यंत झालेला जरूर असेल तरी ज्या फलंदाजाने सामन्यामध्ये रंजकता निर्माण केली होती, फलंदाजी करणाऱ्या संघाला या सामन्याकडे विजयाच्या दिशेने तो पुढे घेऊन जात होता, तोच फलंदाज बॅकफुटला आहे. एक चेंडू 6 धावा. इथे गोलंदाजाने अत्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. रोमहर्षक सामना, चित्तथरारक सामना इथे जिंकलेला आहे तो जय बजरंग चिंबीपाडा संघाने. जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष इथे व्यक्त केला जात आहे. वैभवने अत्यंत चांगली गोलंदाजी केली, भेदक गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी आणि याचमुळे 6 मध्ये 13 धावा त्याने डिफेंड केल्या. जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. आदेश प्रतिष्ठान गावदेवी तीर्थ संघासाठी हा सामना अत्यंत कटू स्मृती देणारा असणार आहे. कारण एक वेळ अशी होती की 4 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असताना असं वाटत होतं फलंदाज या लईमध्ये खेळतात, एक फटक्यामध्ये या सामन्याचं काम तमाम होईल. परंतु क्रिकेटने अनेकांचे अंदाज इथेही फेल ठरवले. सामना जिंकलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या चिंबीपाडा संघाने. या सामन्यातील सामनावीर खेळाडू कोण आहे याकडे आपण निश्चितच वळणार आहोत. ही आहे मॅच समरी टेनक्रिकच्या वतीने. करणने 18 बनवल्या, किशोरने बनवल्या 11, चिंबीपाडा संघाने 45 बनवल्या. गोलंदाजी सागरने 2 धावा देत असताना 2 गडी बाद केले.